नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रो, नुकतीच इंडियन रेल्वे कडून ज्युनियर इंजिनियरच्या वॅकन्सीजचं नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे। भरभरून वॅकन्सीज आहेत, जवळपास 8000 वॅकन्सीज काढण्यात आलेल्या आहेत आणि सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी तर नेहमीप्रमाणे प्रत्येक रिक्रुटमेंट मध्ये एक लॉटरी असते वॅकन्सीची, तशीच आता या ज्युनियर इंजिनियर आरआरबीच्या ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये सुद्धा भरपूर वॅकन्सीज देण्यात आलेल्या आहेत। तर कुठल्या झोन मध्ये किती वॅकन्सीज आहे, कुठल्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता, एलिजिबिलिटी काय आहे, हे सर्व मी या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत घेऊन येतोय। तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही जेव्हा फॉर्म भरत असता तेव्हा तुम्हाला एक झोन सिलेक्ट करायचा असतो, तो या व्हिडिओमधून कसा आणि कुठला सिलेक्ट केला पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रो, लक्षात घ्या की सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी वन ऑफ द बेस्ट जॉब पैकी एक आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल। म्हणजे तुमचा कोर जॉब म्हणू शकता तुम्ही, असा हा जॉब असणार आहे। चांगला जॉब आहे, सॅलरी ही खूप चांगली येते आणि सध्या तुमचे टीपीए ची ॲड आहे, पुन्हा बीएमसी ची ॲड येण्याचे पुरेपूर चान्सेस आहे। त्यासोबत या आरआरबी जेईची सुद्धा तयारी व्यवस्थितपणे करता येते। तर या व्हिडिओ मधून आता आपण समजून घेणार आहोत कुठल्या झोन मध्ये किती वॅकन्सीज आहेत त्या। तर सर्वप्रथम बघा की कॅटेगरी इथं लिहिलेले आहे, एक पूर्ण लिस्ट आलेली आहे जवळपास 32 वेगवेगळ्या पोस्टची। आरआरबी जेईचं जे नोटिफिकेशन बघाल ना, त्यामध्ये किती आहेत, एकूण 32 वेगवेगळ्या पोस्ट आहेत। ओके, त्याच्यात ह्या सिरियल नंबर समजून चला तुम्ही, हा एक सिरियल नंबरच आहे। तर 9 नंबरवर काय, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, त्यानंतर 10 वर ज्युनियर इंजिनियर सिव्हिल डिझाईन ड्रॉइंग अँड एस्टिमेशन, त्यानंतर 11व्याला ज्युनियर इंजिनियर वर्क, त्यानंतर 12व्याला ज्युनियर इंजिनियर ऑब्लिक सिव्हिल वर्क अँड रिसर्च, 13व्याला ज्युनियर इंजिनियर ऑब्लिक डिझाईन ऑब्लिक सिव्हिल, त्यानंतर 14व्याला ज्युनियर इंजिनियर ऑब्लिक सिव्हिल ऑब्लिक वर्कशॉप, त्यानंतर 32 डिपॉट मटेरियल सुप्रिडंट। आता हे डिपॉट मटेरियल सुप्रिडंट प्रत्येक इंजिनिअरिंग ब्रांचसाठी आहे, फक्त सिव्हिलसाठी नाही, सर्व ब्रांचेससाठी। पण उर्वरित बाकी सर्व पोस्ट जर बघितल्या तुम्ही तर त्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री लागते। मेकॅनिकलला इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल यांच्या कंबाईन आहे, पण तुम्हाला इथं फक्त आणि फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा आणि डिग्री लागेल, त्यांना ही पोस्ट मिळू शकते। क्लिअर? म्हणजे तुमचा सिव्हिल तांत्रिक जे असणार आहे त्यामध्ये फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगचा सिलेबस असणार आहे, तो सिलेबस सुद्धा आपण घेऊन येणार आहोत। दुसरी गोष्ट, आता हा ज्यांना कोणाला याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता। मी स्क्रीनच्या बाजूला झालो, लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या। आता याच्यामध्ये तुम्ही बघाल तर सेंटर पूर्ण जे आहे तुमचं आरआरबी हे मुंबई आहे, राईट। आरआरबी मुंबईमध्ये किती सीट्स आहेत, अनरिझर्व कॅटेगरीला 246, त्यानंतर एससी ला 89, एसटी ला 40, ओबीसी ला 131, ईडब्ल्यूएस ला 49, अशा टोटल 555 जागा आहेत। तुम्ही एक तर बघा आरआरबी मुंबईमध्ये काय येतं तर महाराष्ट्र, बऱ्याचपैकी सर्व महाराष्ट्रच असणार आहे याच्यामध्ये। क्लिअर? सर्व काय, थोडा बहुत नांदेड वगैरेचा जो रिजन आहे तो सिकंदराबाद मध्ये सुद्धा येतो आणि सिकंदराबादलाही बघा 2 नंबरला सिकंदराबाद आहे। 150 अनरिझर्व कॅटेगरी, एससीच्या 74, त्यानंतर एसटीच्या 28, ओबीसीच्या 92, ईडब्ल्यूएसच्या 42, अशा टोटल 386 वॅकन्सीज आहे। माझी तुम्हाला सर्वांना ऍडवाइस असेल, ओके, थोडं बहुत कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावीच लागते। सर्वात जास्त वॅकन्सीज कुठे आहेत, मुंबईत आहे। तर बाहेरच्या स्टेटचे अप्लाय करू शकतात का, बिंदास अप्लाय करू शकतात, कोणालाही कसलंही रेस्ट्रिक्शन नसणार आहे। कुठल्याही झोन थ्रू तुम्ही अप्लाय करू शकता, कुठल्याही आरआरबी थ्रू तुम्ही अप्लाय करू शकता, त्यात काहीही प्रॉब्लेम नाही। बाहेरचे मुंबईला वॅकन्सीज जास्त आहेत म्हणून येतील का, तर येतील, पण वॅकन्सीजच खूप जास्त आहेत, त्यामुळे आपण सुद्धा मुंबईलाच अप्लाय करायचं, राईट। हे एक ॲडवाइस आहे। बाकी इतरत्र तुमच्या आसपासचा झोन वगैरे काही वाटत असेल की नाही सर मी नागपूरच्या आसपासचा आहे, मला दुसरा झोन जवळ पडतो, मग मी तिथं अप्लाय करेल, तर हे तुमची चॉईस आहे। पण माझी ॲडवाइस असेल की मुंबई द्या, कारण बऱ्यापैकी महाराष्ट्र मुंबई आरआरबी अंडर येतो, राईट। एक तर तुम्ही महाराष्ट्रात राहाल, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, मॅक्झिमम नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत।
क्लिअर. त्यामुळे RRB मुंबई बघायचं, हे पूर्ण तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर घेऊ शकता. ओके, हे सर्वात हायेस्ट इथं आहेत. ओके, डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये हे पुन्हा पूर्ण वॅकन्सीज मी अरेंज केलेल्या आहेत. लास्ट सर्वात कमी असलेला आहे सिलिगुरी. क्लिअर, जिथं 8 वॅकन्सीज आहेत. एखादी 2 कमी जास्त कॅल्क्युलेट करताना होऊ शकते. क्लिअर, पण लगभग ह्याच वॅकन्सीज आहेत. एखादी 2 मागे पुढे सोडून द्या. आता आपली RRB JEE बॅच चालू आहे. रेकॉर्डेड बॅच आहे. CBT 1 CBT 2 दोन्ही त्याच्यामध्ये आहेत. तुमची टेस्ट सिरीज सुद्धा त्याच्यामध्ये असणार आहे. आणि नॉन टेक्निकल, टेक्निकल, थोडं बहुत टेक्निकल, नॉन टेक्निकल वेगळा पार्ट आहे, एन्व्हायरमेंट वगैरे ते सुद्धा त्याच्यामध्ये येईल. मी नॉन टेक्निकल मधला पार्ट म्हणतोय, राईट. टेक्निकलला पार्ट नाही, टेक्निकलचा सेपरेट व्हिडिओ तुमचा येणार आहे. त्यामुळं डोंट वरी, सर्व काही गोष्टी तुमच्यासाठी मी येत्या 2-3 दिवसामध्ये घेऊन येईल. मध्ये 2-3 दिवस मी अवेलेबल नव्हतो, त्यामुळे मला काही व्हिडिओज घेऊन येता आले नाही. पण यापुढे प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक गोष्टीवरचा मी घेऊन येणार आहे. फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा सर्व सांगणार आहे. लगेच घाई करू नका फॉर्म भरायला, थोडासा वेट करा, राईट. याच्यामध्ये तुम्हाला PDF लेक्चर नोट्स पण अवेलेबल असणार आहे. MCQचे सॉल्विंग सेशन आहे, मेगा टेस्ट सिरीज आहे आणि स्पेसिफिकली RRB JEE सुद्धा टेस्ट सिरीज असणार आहे. यासोबतच ही बॅच तुम्हाला बाकी एक्झामसाठी सुद्धा कामी येईल. क्लिअर. तर मी इथं थांबतो. ज्यांनी आपली इंटिग्रेटेड बॅच जॉईन केली आहे किंवा जॉईन करायची इच्छा आहे त्यांना सुद्धा त्यात आपण RRB अवेलेबल करून देऊ. सेपरेट RRB आहे. बाकीच्या ज्या बॅचेस आहेत, जे इंटिग्रेटेडवाल्या बॅचेस आहेत इग्नाइटच्या जॉईन केलेल्या, त्यात सुद्धा आपण RRBच्या जो कंटेंट आहे नॉन टेक्निकलचा अवेलेबल करून देणार आहोत. तर मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.